जय श्री माताजी. श्री माताजींना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री माताजींच्याकडे. थोडस ताट बसूया. पाठीचा कणा आपला ताट असावा आणि बघायचं आपण श्री माताजींच्याकडे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. आता आपले हात जे आहे ते तळवे जे आहेत ते आकाश तत्वाच्या दिशेने असावेत आणि मनगट जे आहेत ती आपल्या गुडघ्यावरती ठेवायचे असे आणि कोपरे बरोबर डावा जो कोपरा आहे हाताचा तो बरोबर डाव्या नाभीला चिकटावा. उजव्या हाताचा कोपरा उजव्या नाभीला चिकटावा. अशा पद्धतीने खरं बसायची पद्धत आहे. आपण काय करतो काही वेळेला हलतो असं आपले हात असे पडत 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 खाली येतात कारण लक्ष भलतीकडेच गेलं म्हणजे आपलं तसं होतं. चित्त विचलित असेल आणि जर आपण ध्यान करत असू तर आपल्या हाताची पण पोझिशन बदलते. तसंच आपल्या हालचाली चालू होतात जोरदार. म्हणजे शरीर आपण भरपूर हलवतो. म्हणजे विचारामुळे आपण स्थिर बसू शकत नाही. त्यामुळं आपण सुरुवातीलाच ही सवय लावून घ्यायची की आपण श्री माताजींना पाहायचं आहे आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. सहज मध्ये कुठलाही विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. जरी आला तरी काढून टाकायचा परत तो. त्या विचाराच्या मागे धावायचं नाही. ध्यानामध्ये सर्वात मोठा अडथळा हा विचारांचाच आहे. काही जणांचं असं असतं की ध्यानाला बसल्यावरती जास्त विचार येतात, इतर वेळेला विचार येत नाहीत. हेही खरं आहे, कारण आपण चित्त एकाग्र करायचा प्रयत्न करत असतो आणि विचार आपल्याला त्रास देत असतात. म्हणून आपण सुरुवातीलाच काय करायचं, बंधन घेतल्या घेतल्या लगेच ध्यानामध्ये जायचं नाही किंवा लगेच डोळे बंद करायचे नाहीत. तर त्यासाठी काही प्रोसेस आहे. म्हणजे ध्यानामध्ये जाण्यापूर्वी आपण श्री माताजींना पाहावं. अगोदर श्री माताजींशी एकरूप व्हावं. श्री माताजी जे चैतन्य देत आहेत त्याच्याशी एकरूप व्हावं. म्हणजे ते चैतन्य अगोदर आपण शोषून घ्यावं दोन्ही हाताच्या बोटातून. म्हणजे आपलं चित्त विचारावरून चैतन्यावरती डायव्हर्ट होईल आणि चैतन्यावरती लक्ष गेलं की विचार आपोआप कमी व्हायला सुरुवात होतात. म्हणजे येतच नाहीत. शक्यतो काय होतं, येतच नाहीत. कारण आपण दैवी शक्तीच्या हातामध्ये जातो. आपण चैतन्य घेतोय म्हणजे काय करतोय, दैवी शक्तीच्या हातातच जातोय ना, देवीच्या हातामध्ये जातो. माताजी साक्षात देवी स्वरूप आहेत. त्यामुळं लक्ष आपण काय करायचं, श्री माताजींना पाहत पाहत व्हायब्रेशन्स वरती लक्ष ठेवतो. हे करणं फार महत्वाचं असतं पहिला सुरुवातीला. म्हणजे ध्यानाला बसण्यापूर्वी किंवा ध्यानात जाण्यापूर्वी या गोष्टी, ज्या प्राथमिक गोष्टी आहेत ज्याला बेसिक्स म्हणतात, ते बेसिक्स आपण करणं आवश्यक आहे. आणि हे केल्यामुळं आपण बराच वेळ ध्यानाच्या अवस्थेमध्ये राहू शकतो. हे मात्र तितकं सत्य आहे. म्हणून आपण व्हायब्रेशन्स आधी जास्तीत जास्त खेचायला शिकलं पाहिजे किंवा श्री मातांच्याकडून जे चैतन्य येते ना ते जास्तीत जास्त खेचून घ्यायचं. म्हणजे लक्ष द्यायचं हाताच्या बोटावर. समजा एखादी ट्रीटमेंट घेतोय आपण सहजयोगाची, जसं मीठ पाण्यामध्ये बसतो, तर मीठ पाण्यामध्ये बसल्यानंतर आपण बुट्टीमध्ये पाणी घेतो, त्यानंतर मूठभर मीठ टाकतो आणि हाताने थोडंसं हलवतो ते मीठ, म्हणजे विरघळवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर श्री मातांच्या समोर दिवा लावतो. दिव्याचा उजेड असा पडतो की श्री मातांच्या जो उजवा हात आहे त्या उजव्या हाताच्या तळव्यामध्ये बरोबर त्या दिव्याचा उजेड पडावा. अशा पद्धतीनं आपण बसायची रचना असते आपली ह्याच्यामध्ये मीठ पाण्यामध्ये. बसल्यानंतर काय करतोय आपण, बंधन घेतो. सुरुवातीला बंधन घेऊन मग आपण मीठ पाण्यामध्ये पाय सोडून बसतो. तत्पूर्वी आपण काय करतो, मीठ पाण्याला बंधन देतो. व्हायब्रेशन्स, समुद्र देवतेचा मंत्र आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर भक्ती भावानं आपण मीठ पाण्यामध्ये बसायचं आहे. बसायचं आहे म्हणून बसत नाही आपण. बघा आता यामध्ये देखील भक्तिभाव असणं आवश्यक आहे. नाहीतर रोज मीठ पाण्यात बसायला सांगितलेलं आहे श्री माताने म्हणून आपण बसतो. सगळ्या ट्रीटमेंट्स करतो, मीठ पाण्यामध्ये बसतो. परत
गणेशाथर्व शीर्ष म्हणतो मीठ पाण्यामध्ये बसून. परंतु हे करत असताना या सर्व गोष्टी आपण भक्तिभावानं करतो की नाही हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. यामधलं मूळ तत्व काय आहे? भक्तिभाव. सहजयोगामध्ये आपण काहीही करू, भक्तिभावानं करतो का, श्रद्धेनं करतो का, किंवा जे करत असताना आम्हाला व्हायब्रेशन्स हातावरती जाणवतात का, हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे व्हायब्रेशनची जोड आपण कायम दिली पाहिजे. जसं आता मीठ पाण्यामध्ये बसलोय आपण, आता पाय सोडून बसलोय, लक्ष श्री मातांच्याकडे आहे, डोळे बंद करायचेच नसतात मीठ पाण्यामध्ये. जर ध्यान लागलं तर आपण डोळे बंद करू शकतो, अदरवाईज आपण श्री मातांच्याकडे जिथं दिवा लावलेला आहे, जिथं प्रतिबिंब पडलेलं आहे श्रीमातांच्या उजव्या हाताच्या तळव्यामध्ये, ते प्रतिबिंब पाहत लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवत किंवा शस्त्रावरती ठेवत आपण गणेशाथर्व शीर्ष म्हणायचं असतं. म्हणजे एकाग्रतेला किती महत्व आहे. जर अशा पद्धतीनं आपण मीठ पाणी केलं किंवा कुठलीही ट्रीटमेंट एकाग्रतेने घेतली तर आपण 100% आपली चक्र साफ होऊ शकतात, स्वच्छ होऊ शकतात. काही जणांचं असं म्हणणं आहे किंवा मी 5-6 वेळा मीठ पाण्यात बसतो पण मला माझी चक्र स्वच्छ झालेली कळत नाही किंवा स्वच्छ होत नाहीत, आणखी त्रास होतो. याचं कारणच हे आहे की आपण मीठ पाण्यात तरी बसतो, असं 10 वेळा जरी आपण मीठ पाण्यात बसलात तरी देखील आपल्याला फरक पडणार नाही. परंतु भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक आपण व्हायब्रेशन्स कडे लक्ष देत देत मीठ पाण्यात बसलो तर मात्र आपल्याला 100% फरक पडलेला दिसेल. कारण मीठ पाण्यात बसताना व्हायब्रेशन्स कधी येतात आपल्याला, ज्यावेळी चक्रांची शुद्धी होत जाते. ज्यावेळी आपण मीठ पाण्यात पाय सोडून बसतो त्यावेळी मीठ पाणी काय करतं की आपल्यातल्या ज्या निगेटिव्हिटीज आहेत आपल्या बॉडीमध्ये, नसामध्ये, ते खेचून घेतं. आणि हे खेचलेलं देखील आपल्याला समजतं. आपलं चित्त जर थाऱ्यावरती असेल तर कळतं की पायातून देखील काहीतरी बाधा या मीठ पाण्यामध्ये खेचल्या जात आहेत. तसंच खेचल्या गेल्या तर हाताच्या बोटातून देखील व्हायब्रेशनच वाढ होत असते. आणि टाळू मध्ये देखील आपल्याला, शस्त्रामध्ये देखील जाणीव वाढत असलेली दिसते. म्हणजे मीठ पाणी किती महत्वाचं हे आपल्या लक्षात येईल. काही वेळेला असं होतं की आपण मीठ पाण्यात नुसताच बसतो आणि 10-15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास बसणारी माणसं आहेत, सहजयोगी आहेत, की एवढा वेळ बसून देखील त्यांच्यामध्ये स्वच्छता होत नाही आहे. याचं कारण हेच आहे की आपलं चित्त स्थिर नसतं किंवा व्हायब्रेशन्सकडे नसल्यामुळे. आपण जे करतोय ते केल्यानंतर आपल्यामध्ये शुद्धता आलेली आहे, आपण स्वच्छ झालेलो आहोत, आपली चक्र, आपल्या नाड्या स्वच्छ झालेल्या आहेत, इकडं पण आपलं लक्ष असायला पाहिजे. परंतु आपण काय करतो, एकसारखं करतच राहतो. मीठ पाणी ना मीठ पाणी, कॅन्डल ट्रीटमेंट ना कॅन्डल ट्रीटमेंट, पण त्याचा इफेक्ट आपल्या चक्रावरती कितपत होतोय हे बघितलं पाहिजे ना. किंवा हे करत असताना, ही ट्रीटमेंट करत असताना आपण ठीक झालोय की नाही हे बघायला पाहिजे. जसं एखादी आजारी व्यक्ती आहे, समजा काही त्रास आहे त्यांना, काही चक्र लागतायत, लेफ्ट स्वादिष्ठान लागते, हार्ट लागते, आणखी कुठलं तरी चक्र लागतं, तर पाण्यामध्ये बसून आपण ते चक्र ठीक करू शकतो. आणि पाण्यामध्ये बसल्यानंतर जी चक्र आपली लागतायत त्या चक्रावरती आपण जास्त मेहनत घेऊ शकतो. आणि ती चक्र साफ केल्यानंतर, चैतन्यानं साफ केल्यानंतर आपलं लक्ष सहस्त्रारच्या वरती आपोआप येते. कुंडलिनी सहस्त्रारवर जाणवायला लागतं आपल्याला. मग साफ झालंय हे ओळखतो आम्ही की नाही. पाण्यात बसण्यापूर्वी चक्र पकडलं होतं, परंतु मीठ पाण्यात बसल्यानंतर आपल्याला ते जाणवतं की बाबा खरोखर आम्ही स्वच्छ झालोय. आमच्या हाताच्या बोटावरती थंड चैतन्य लहरी येत आहेत, टाळूतून थंड चैतन्य लहरी वाहत आहेत, म्हणजे आपण स्वच्छ होतोय. इकडेही लक्ष असायला पाहिजे ना. एकसारखं करायचंच नाहीये. कुणीतरी सांगितलंय कॅन्डल ट्रीटमेंट आपण केली पाहिजे. आता चक्र सुटलं तरी आपण कॅन्डल ट्रीटमेंट करतो काही वेळेला. अशा घटना घडतात. म्हणून काय करायचं आहे की आपल्याला हाताच्या बोटावरती समजलं पाहिजे की माझी कुठली चक्र बिघडलेली आहेत. किंवा डायरेक्ट चक्रावरती तर कळतंच की हार्ट पकडलेलं कळतं, नाभी पकडलेली समजते, किंवा बॅक आज्ञा पकडलेली समजते आपल्याला, किंवा तिथं थोडंसं जडपणा किंवा पडल्यासारखं होणं किंवा जडत्व आहे ना, म्हणजे कुंडलिनी वर येऊ शकत नाही. म्हणजे कळतं की बाबा हे चक्र माझं खराब झालेलं आहे. मग त्या चक्रावरती आपण मेहनत घेऊन ते चक्र आम्ही ठीक करायला पाहिजे.
जर आता बॅक आज्ञा आपली पकडली असेल तर बॅक आज्ञा पकडल्याबरोबर आपण बॅक आज्ञा सोडवायचा प्रयत्न करतो. ते एका कॅन्डलनं होऊ शकतं. डाव्या बाजूला आपण कॅन्डल लावतो, बॅक आज्ञेवरती समजा बॅक आज्ञेचं बोट आहे करंगळी जवळचं, ते आपण दिव्याच्या ज्योतीला लावतो, उजवा हात जमिनीवर ठेवून सहस्त्रार मध्ये ध्यान करतो, म्हणजे आपली बॅक आज्ञा ठीक होऊ शकते. परंतु बॅक आज्ञा ठीक करण्यासाठी आपल्याला लेफ्ट स्वादिष्ठान ठीक करावं लागतं, कारण बॅक आज्ञा कधी पकडत नसते. आपण म्हणतो माझी बॅक आज्ञा पकडली, महागणेश तत्व खराब झालं. तसं होत नाही. बॅक आज्ञेच्या वरती लेफ्ट स्वादिष्ठान आहे, आपल्याला माहितीये डोक्यातली चक्र कुठे कुठे आहेत ते, आणि हे लेफ्ट स्वादिष्ठान पकडल्यामुळे आपल्याला वाटतं की बॅक आज्ञा पकडलेली आहे. त्यामुळं आपण हातातील लेफ्ट स्वादिष्ठान चक्र सोडवायचं कधी पण, आणि हातातील लेफ्ट स्वादिष्ठान आणि करंगळी जवळची बॅक आज्ञा ही दोन्ही चक्र जर आपण सोडवली तर आपली कुंडलिनी शस्त्रारच्या वरती झटकन येते. म्हणजे हे आपल्याला हाताच्या बोटावरती समजायला पाहिजे. आपणच आपले ज्यावेळी आपण म्हणतो की मीच माझा गुरु आहे, आपण उजवा हात नाभीवरती ठेवून म्हणतो ना मीच माझा गुरु आहे, त्यावेळेला आपली चक्र पकडलेली, आपल्याला काय त्रास आहे हेच आपणच सांगू शकतो ना, दुसऱ्यांनी कशाला सांगायला पाहिजे. श्री मातांच्या समोर बसल्यानंतर आपल्याला व्हायब्रेशनचं आपण लक्ष देतो ना, व्हायब्रेशन्स कडे लक्ष देतो. ज्यावेळेस श्री मातांच्या समोर बसतो बरोबर व्हायब्रेशन सुरुवात होते. श्री माता जे चैतन्य देत आहेत ते आपण खेचून घेत असतो. खेचून घेत असताना काही वेळेला आपल्याला चक्र लागतात, डावीकडची लागतील, उजवीकडची लागतील. मग त्या पद्धतीनं आपण ती चक्र साफ केल्यानंतर सहस्त्रारमध्ये आपल्याला जाणीव झाली पाहिजे, आणि सहस्त्रारमध्ये जाणीव झाली की मग व्हायब्रेशन्स आणखी वाढायला लागतात. म्हणजे ही साफसफाई झाल्याचं हे लक्षण आहे आपल्यातलं. आपण काय करतो, नुसताच ट्रीटमेंट घेत बसतो, कॅन्डल ट्रीटमेंट घेतो, मीठ पाणी करतो, परंतु हे करत असताना आपलं काही वेळेला आपल्या आतमध्ये लक्ष पाहिजे, आपल्या चक्रावरती लक्ष पाहिजे, आपल्या नाड्यावरती लक्ष पाहिजे की ही नाडी आपली स्वच्छ झाली की नाही, किंवा ह्या नाडीचा मला त्रास होता, ही नाडी स्वच्छ झाली की नाही, किंवा चक्र एखादं समजा एखादं कायमचं चक्र आपल्याला लागते, ते चक्र आमचं सुटलं का, आणि खरोखर मी शस्त्रारमध्ये आलो का. म्हणजे इतकी वर्ष आपण ध्यान धारणा करून देखील काही वेळेला आपलं आपल्याकडे लक्ष जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. किंवा आपण फक्त करत राहतो, कोणीतरी सांगायचं आणि आपण करायचं ही आपल्याला सवयच लागलेली असते. आपण स्वतःच्या बुद्धीनं कधी चालत नाही. चालली पाहिजे, आपली स्वतःची बुद्धी देखील चालली पाहिजे. कळलं पाहिजे की हा मनुष्य काय बोलतोय, यामध्ये काय तथ्य आहे का, हे समजलं पाहिजे ना. आपण स्वतःची डोकं काही चालवायचं नाही का असं ठरवलं. असं न करता आपण स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कळलं पाहिजे की आपण जे काय करतोय ते भान ठेवून करायला पाहिजे, भानावरती राहून काम केलं पाहिजे. आपण चक्र नाड्या स्वच्छ करताना आपण पाहिलं पाहिजे की ती खरोखर स्वच्छ होत आहेत का मी तसाच बसतोय मीठ पाण्यामध्ये, आमची चक्र साफ न होता नुसताच मीठ पाणी आम्ही करतोय का, किंवा कॅन्डल ट्रीटमेंट घेत असताना कॅन्डलनी ते चक्र साफ होतं का, हे बघणं फार गरजेचं आहे. त्याला आत्मपरीक्षण म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मपरीक्षणचा अर्थ असा आहे की माझं काय चुकलेलं आहे, माझ्या नाड्यावरती कुठला त्रास आलेला आहे, ताणतणाव आले काय मला, किंवा चक्र माझी कुठली पकडलेली आहेत, आणि हे सर्व ठीक करून आपलं लक्ष शस्त्रारच्या वरती आणावं लागतं आपल्याला. म्हणजे हे किती महत्वाचं आहे की आपणच आपले गुरु व्हायचंय. श्री मातांच्या समोर बसल्याबरोबर श्री माताजी आपल्या आई आहेत, सद्गुरूच आहेत म्हणा, श्री माताजी पण सद्गुरूच आहेत, आणि त्यांनी आम्हाला गुरुतत्व दिलेलं आहे. आपण श्री मातांच्या पुढे हात करून म्हणतो की श्री माताजी गुरुपद दीजिए, म्हणतो ना आपण, भजन म्हणतो ना श्री माताजींचं, श्री माताजी गुरुपद दीजिए. मग श्री माताजी द्यायला उत्सुक आहेत. श्री माताजी कायम द्यायला, आई काय, आईचं कार्य काय असतं की देणं, सतत ती देत असते, परंतु आपण आपली पात्रता आहे का घेण्याची हे बघितलं पाहिजे. म्हणजे त्या पात्रतेचं आम्ही झालं पाहिजे पहिला. म्हणजे आम्ही साफसफाई पासून सुरुवात करतोय आम्ही, की आमच्या नाड्या, आमची चक्र आम्ही साफ ठेवू शकतो का, आम्ही दुसऱ्याला माफ करू शकतो का, क्षमा करू शकतो का, मी सहनशीलता माझ्यामध्ये आहे का, मी सहन करू शकतो का, माझ्यामध्ये दुसऱ्याविषयी कळकळ आहे का, करुणा आहे का, प्रेम आहे का, या सर्व गोष्टीचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. म्हणजे मी चहू बाजूनी सहयोगी म्हणून शोभून दिसतो का हे बघणं आवश्यक आहे.
म्हणजे सहयोगात आलो म्हणजे मी सहयोगी झालो का? पहिली गोष्ट स्वतःला तपासून बघायचं. मी सहयोगात आलो. इथं काय वर्गणी भरून आम्ही सभासद झालो वगैरे अशा कुठल्या गोष्टी सहयोगामध्ये नाहीत. किंवा मी सहयोगाचा फार प्रचार प्रसार करतोय म्हणजे मी फार मोठा आहे, किंवा मी ध्यान घेतोय म्हणजे मी फार मोठा आहे, अशातला यामध्ये भाग नाही. आम्ही श्रीमाताईंचं कार्य करत असताना श्रीमाताजी आम्हाला सर्वांना समान दृष्टीनं पाहत असतात. कालचा आलेला सहयोगी देखील श्रीमाताईंच्या लेखी समान आहे, तो एकसारखाच आहे. जुना असला काय आणि नवा असला काय त्याच्यामध्ये भेद नसतो परमेश्वराकडे, किंवा श्रीमाताईंच्याकडे तर अजिबात नाहीये, आणि तो आपल्यामध्ये देखील असू नये. म्हणून आपण या सर्व गोष्टीचा त्याग करून आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे की मी जे काय करत आहे किंवा मी जे काही ध्यान करत आहे ते ध्यान करत असताना माझा मला फायदा झाला का, किंवा माझ्यामध्ये काही सुधारणा झाली का, माझ्यातल्या व्हायब्रेशन्स मध्ये खरोखर वाढ झाली का, किंवा ध्यान करत असताना शस्त्राच्या वरती खरोखर जाणीव झाली का, मला त्या तत्वाची जाणीव झाली का, किंवा मूलाधार मध्ये मी लक्ष देतोय, गणेश तत्वाची मला प्राप्ती झाली का. म्हणजे हे आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे. उगीच उठून आपण करतोय असं तर काही होत नाही ना. हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण कळलं पाहिजे आपल्याला हाताच्या बोटावरती की खरोखर हे ज्ञान आहे, ही श्रीमाताई देत आहेत. श्रीमाताईंच्या समोर बसलं की श्रीमाताई ज्ञान द्यायला सुरुवात करतात. परंतु आपण योग्य शिष्य असायला पाहिजे अगोदर. शिष्य म्हणून जर आपण श्रीमाताईंच्याकडनं ज्ञान घेत असू तर श्रीमाताई जरूर ज्ञान देतील आपल्याला. पण आपण काहीच न होता श्रीमाताईंची मुलं आहे, ठीक आहे श्रीमाताई आम्हाला ज्ञान द्या, श्रीमाताई नाही देणार. तुम्ही मुलं आहात अजून, आई कशी तुम्हाला त्रास देईल. जोपर्यंत तुम्ही श्रीमाताईंना गुरु स्वरूपात पाहत नाही आणि तुम्ही स्वतः शिष्य होत नाही आपण स्वतः, तोपर्यंत आम्हाला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता समजावून सांगितली, पण कधी सांगितली? तो तर अगदी भाऊ होता ना अर्जुन. श्रीकृष्ण त्याचे भाऊ होते, भाऊ मानत होता त्याला, सखा होता, बंधू होता, सखा होता. श्री अर्जुनाची श्रीकृष्णावर भक्ती होती, प्रचंड भक्ती होती. परंतु श्रीकृष्णाने त्याला कधीच विराट स्वरूप दाखवलं नाही किंवा कधीच ज्ञान दिलं नाही. त्यांचे प्रश्न सोडवले, पितृसारखं किंवा पित्यासारखं त्यांना आधार दिला, मार्गदर्शन केलं, परंतु ज्ञान मात्र दिलं नाही. कधी ज्ञान दिलं? ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग सुरुवात होते, युद्ध चालू झालं, महायुद्ध महाभारतातलं, त्यावेळेला तो हतबल झाला. त्याला काही कळेना, काय करावं काय समजेना. जसं आपण आज भ्रांतीमध्ये आहे, काय करावं समजत नाही आपल्याला. तसा तो श्रीकृष्णाला शरण गेला. बघा प्रसंग कसा आहे. तो श्रीकृष्णाला शरण गेला आणि श्रीकृष्णाला सांगितलं की तू आता सगळंच आहेस, परंतु तू माझा गुरु आहेस आता, आणि मी तुझा शिष्य आहे, मला मार्गदर्शन कर. आणि त्याच वेळेला मग शिष्यत्व पत्करल्यानंतर मग श्रीकृष्णाने त्याला ज्ञान दिलं आणि विराट स्वरूप दाखवलं. तोपर्यंत नाही दिलं. बघा ही कथा जी आहे, ही कथा आपल्याला पण लागू होते. जोपर्यंत आपण श्रीमाताईंना आई स्वरूप मानतो तोपर्यंत श्रीमाताजी आई स्वरूप होऊन आपल्याला पाहत असतात, आपलं रक्षण करत असतात, आपल्याला मिराकल दाखवत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी श्रीमाताजी दाखवतात, करतायत, आपल्या बाबतीत संरक्षण देत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु जे ज्ञान आपल्याला पाहिजे ते ज्ञान आपण श्रीमाताईंना गुरु स्वरूपात जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत श्रीमाताई ज्ञान देत नाही. मग त्यासाठी आपण शिष्य व्हायला पाहिजे. जोपर्यंत आम्ही शिष्य होत नाही, आदर्श शिष्य होत नाही, शिष्याचे गुण आमच्यामध्ये येत नाहीत, तोपर्यंत आम्ही श्रीमाताईंना गुरु स्वरूपात पाहू पण शकत नाही. नुसतं आम्ही म्हणतो हात ठेवून श्रीमाताई मीच माझा गुरु आहे, श्रीमाताई पण हसतायत, बरोबर ठीक आहे, मान्य आहे, आई स्वरूपात आहेत ना. पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत आम्हाला तळमळ लागत नाही सहयोगाची, की नाही मला खऱ्या अर्थानं सहयोग करायचंय, ध्यान करायचंय, मला आता मार्गदर्शनची गरज आहे श्रीमाताईंच्या, आणि ही जी मासा जसा पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफडतो ना, ही तडफ ज्या वेळेला आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपण श्रीमाताजींना गुरु स्वरूपात मानू शकत नाही. तडप पाहिजे परमेश्वर प्राप्तीची. जोपर्यंत आमच्यात तडफड होत नाही की एक क्षण देखील आम्ही वाया घालवत नाही, नाही मला शस्त्रार्थ राहायचंय, मला ही करायचंय, मला हे प्राप्त केलंच पाहिजे, हे जोपर्यंत आतून येत नाही, तडफ येत नाही ना,
तोपर्यंत श्री माताजी देखील आपल्याला ज्ञान देऊ शकत नाहीत. म्हणजे आमच्यातलं ते शिष्यत्व पाहिजे की नाही, मला परमेश्वर मिळवायचा आहे, मी सहयोगात आलेलो आहे, मला काही करायचं नाहीये, मला सत्ता नको, सहयोगातली सत्ता नको, मला सहयोगातला पैसा नको, मला काहीही करायचं नाही श्री माताजी, मला फक्त तुमच्याच ज्ञान पाहिजे सहयोगाचं. ज्यासाठी मी सहयोगामध्ये आलोय ते ज्ञान मला श्री माताजी कृपा करून द्या, असं जोपर्यंत आपण शिष्य म्हणून श्रीमाताने सांगत नाही आणि गुरु म्हणून आपण श्रीमाताने स्वीकारत नाही, तोपर्यंत श्री माताजी आपल्याला ज्ञान देत नाहीत. ही पक्का आपण लक्षात ठेवायचं. म्हणून आपण अगोदर आदर्श शिष्य व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आदर्श शिष्य कसा असावा हे रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे आणि गुरुगीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की शिष्य कसा असावा. हे फार मोलाचं आहे. म्हणजे शिष्य कसा असला पाहिजे हे कळलंच पाहिजे आपल्याला. राजा जनक आहे, राजा जनक ते पण राजा होते, पण राजासारखे राहिले, ते गुरु होते. मग नचिकेताला त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं, पण नचिकेत गुरुला म्हणजे राजा जनकांना मान्य करायला तयार नव्हता तो, कारण तो मायेमध्ये होता. त्यांना सांगितलं गेले की राजा जनकाकडे जा आणि तू गुरुत्व घे त्यांचं, किंवा गुरुपद म्हणून. तर त्यानं गेला तो गुरु त्यांच्याकडे, राजा जनकाकडे गेला. पण राजा जनक अगदी ऐशोआरामात राहत होता, राजवाड्यामध्ये राहत होते, ते राजा होते. मग त्यांना कळलं नाही की एखादी व्यक्ती श्रीमंतीमध्ये वाढलेली असेल किंवा राजा म्हणून ती जगते, तर हे गुरु कसं होऊ शकतात. म्हणजे गुरु तत्व जे आहे ते वरच्या गोष्टीमध्ये नसतं. मग त्यांनी नचिकेताला सांगितले की बाबा तू, त्यांनी ओळखलं की अजून हा म्हणजे शिष्य व्हायला तयार नाहीये, नुसता म्हणतोय मला गुरु द्या, गुरुपद द्या, आपण जसं म्हणतो तसं. परंतु गुरु देखील ओळखतो ना अजून याच्यामध्ये शिष्यत्व आलेलं नाहीये, याला काहीतरी आपण दिलं पाहिजे, काहीतरी धडा दाखवायला पाहिजे, मगच तो आपल्याला मान्य करेल. तसं त्यांनी दाखवून दिलं. राजवाड्यामध्ये ज्या वेळेला नचिकेताला घेऊन ते आंघोळीला गेले, त्यावेळेला राजवाड्याला आग लागली. राजवाड्याला आग लागल्यावर तो नचिकेत घाबरला. सगळे सैनिक आले बोलवायला की राजवाड्याला आग लागलेले, सगळं जळून खाक व्हायले. तरी देखील राजा जनक शांत होते, जळू दे म्हटले सगळं, कारण माझं काहीच नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर आणखी 2 आले सैनिक, म्हटले की बाबा नाही, सगळंच जळून खाक झाले, आता तुमचं काही सुद्धा तुमचं राहिलं नाही, सगळं बेची राख होऊन गेलेलं आहे, तुमचा राजवाडा जळून गेला, तुमच्या दास्या सगळ्या गेल्या, सगळं जळून गेलंय, काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही, तुम्ही आता गोसावी झालेला आहे. असं सांगितल्यानंतर देखील त्यांनी काय म्हटलेलं नाहीये, मी जसं आलोय तसं जाणार आहे म्हटले. माझं कुठं होतं ते, मी माझ्या राजवाड्याशी काही अटॅचमेंट नाही, माझं कुठल्या दासीची कुठली अटॅचमेंट नाही, मला कुठलीही श्रीमंतीची मी अटॅचमेंट नाही आहे. हे ज्यावेळेला नचिकेताला दाखवून दिलं त्यावेळी त्याला कळलं की ते राजा जनक राजा म्हणून जरी राहत होते तरी आतून ते डिटॅच होते. म्हणजे गुरु असे असतात, त्यांना कसंही करा. श्री मातांनी सांगितले ना, गुरु तत्व ज्यावेळी येतं त्यावेळी राजासारखं ठेवलं, राजासारखं राहायचं. दगडावर झोपायला सांगितलं, दगडावरती झोपायचं. झोपडीमध्ये राहायला दिलं, झोपडीमध्ये राहायचं. म्हणजे हे जे गुरु तत्व आहे हे आपल्या आतमध्ये विस्तारित होत असतं. त्यासाठी हे बघण्यासाठी आम्हाला अगोदर नचिकेतासारखं अगोदर शिष्य तर व्हायला पाहिजे योग्य, तरच गुरु आपल्याला ज्ञान देणार आहे. म्हणजे अर्जुनासारखा, नचिकेतासारखं जोपर्यंत आपण शिष्यत्व प्राप्त करत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये श्री माताजी गुरु म्हणून ज्ञान देत नाहीत. म्हणूनच आपण आदर्श शिष्य होऊनच श्रीमाता यांना गुरुस्थानी मानून मग ज्ञान प्राप्ती करायची असते. आता श्रीमातांच्याकडे पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं. बघा आता श्रीमाताजींना आपण म्हटले की श्रीमाताजी आपण बसलोय, देवाला किंवा परमेश्वराला काही सांगावं लागत नाही. आपण म्हणतोय श्रीमाताजी प्रार्थना करूया, प्रार्थना करूया. बघा आता कसं आहे, प्रार्थनेमध्ये ताकद आहे, योग्य आहे, परंतु गुरु शिष्याचं जर नातं जमलं ना तर शिष्यानं फक्त गुरु पुढं असं नुसतं बसायचं, बस झालं, लगेच तुमचं तिकडं कार्य तयार. हे कसं घटित होतं, कारण शिष्य काही बोलत नाही, काही नाही, भाव महत्वाचा आहे, फक्त भाव, फक्त एक असा भाव जो करुणेचा,
आणि हृदयामध्ये एक प्रकारचं शल्य घेऊन तो जो भाव आहे ना, जे हृदय आपलं रडतंय की श्री माताजींना काही बोलायचं नाहीये, फक्त श्री मातांच्याकडे पाहतोय, आणि तो भाव आमच्यामध्ये जागृत होतोय की श्री माताजी मला असं असं प्रॉब्लेम आहे, अमका आहे. ते म्हणायचं नाहीये, फक्त ते शल्य आहे. बघा, तो भाव आहे. आणि तो भाव आपण फक्त श्री मातांच्या समोर व्यक्त केला की आपलं कार्य घटित होतं. आपण श्री माताईंना तोंडी असं म्हणायचं नाही, श्री माताई मला हा प्रॉब्लेम आहे, माझा हा प्रश्न सुटू द्या, असं कधीही म्हणायचं नाही. कारण तुम्ही शिष्य होणार आहे ना. ज्या वेळेला आम्ही आदर्श शिष्य होतो त्यावेळेला गुरु आणि शिष्याचं नातं कसं असतं माहितीये? फक्त दृष्टी बघायची, दृष्टीभेद ज्याला म्हणतो की दृष्टीभेद. म्हणजे दृष्टीने फक्त गुरु आपल्याकडे बघतात, आपण गुरुकडे बघतोय. दृष्टादृष्ट झाली म्हणतो त्याला. आणि मनीचा भाव जो आहे ना, तो गुरु उमगतो. तुम्ही काही सांगायची गरज नाही, फक्त श्री मातांच्या समोर बसायचं आहे. काही शल्य आहे, अडचणी आहेत, समस्या आहेत, फक्त श्री मातांच्या समोर बसायचं आहे आणि त्या भावनेनं फक्त बघायचं आहे. ही जी भाषा आहे गुरु आणि शिष्याची, ही भाषा जर जमली तर कुठलाही प्रॉब्लेम आणि कुठलीही समस्या आपल्या समोर राहणार नाही. हे ज्यावेळी आपल्याला समजेल, उमगेल, त्यावेळी आम्ही त्या तत्वापर्यंत पोहोचलो असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे पूर्वीचं असंच होतं ना, गुरु आणि शिष्य यांचं नातंच असं होतं की बोलायचं नाहीये, परंतु भावना, जे भाव उमडतात ना हृदयामध्ये, त्या भावनेला काही किंमत होती, बोलण्याला नाही, भावनेला. आणि त्या भावनेतून शिष्य बोलायचा आणि ते गुरुला समजायचं. आणि गुरु ज्या भावनेनं ज्ञान देण्यासाठी शिष्याला संबोधतो, गुरुचा भाव तो शिष्याला समजत होता. आणि हे दोघांचं समन्वय ज्यावेळेला जमेल त्यावेळेला आपण म्हटलं पाहिजे की आपण शिष्य झालोय आणि श्री माताजी गुरु झालेले आहेत. हा भाव जागृत झाला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्री मातांच्याकडून जे चैतन्य आपण खेचून घेतोय ते चैतन्य आपण दोन्ही हाताच्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे. डोळे बंद आहेत आपले. आतमध्ये ज्या नसा आहेत ना, त्या नसामधून हे चैतन्य खेचून घेतोय आपण. बघा, एकसारखं अमृत व्हायला लागतं. हृदय मोकळं झालं ना, खरोखर ज्यावेळी या हृदयामध्ये श्री माताजी बसतायत येऊन गुरु स्वरूपात, त्यावेळेला काही करावं लागत नाही, काही म्हणावं लागत नाही, आपोआप सगळं चालू होतं. कारण भाव फक्त जागृत झाला पाहिजे. भाव तिथं देव म्हटलंय ना, सांगायला कशाला पाहिजे. मी काही जण तर एवढा हे आहेत की सर्वसामान्य माणूस एवढा अज्ञानी आहे की परमेश्वराकडे देखील आपण व्यापार करतो. ते म्हणतोय की आवाज श्री माताजी किंवा परमेश्वरा, मी तुला 101 रुपये देतो, पण मला माझा हा प्रश्न सुटू दे. असे देखील आहेत जे अज्ञानी माणसं आहेत, जे असे देखील आहेत की परमेश्वराची पूजा करतायत, परंतु स्वार्थ ठेवून, निस्वार्थ भावनेनं नाही. आपण निस्वार्थ भावनेनं करायचं आहे सगळं. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ असता उपयोगाचा नाही. शिष्यामध्ये स्वार्थ नसतो. अगदी निस्वार्थ भावनेनं गुरुची सेवा करत असतो तो. तसं आपलं झालं पाहिजे की आम्ही जे कार्य करतो त्या बदल्यात आम्हाला काही नको श्री माताजी, काही नको. आम्हाला फक्त आपले चरण पाहिजे. शिष्याला काय पाहिजे असलं? गुरुचे चरणच पाहिजे असतात ना. महत्व लक्षात येते का बघायचं आहे. म्हणजे एवढे चरण आपण करतो, एवढे चरणांचं पूजन करतो, परंतु त्या चरणांचं पूजन करण्यास आपण योग्य आहोत का बघायला पाहिजे. ते गुरुचे चरण आहेत. मग गुरुच्या चरणांचं पूजन करायला आम्ही त्याचे शिष्य तरी आहोत का, योग्य शिष्य आहोत का आम्ही, हे पाहिलं पाहिजे. एक आई स्वरूप म्हणून श्री माताजी क्षमा करत असतात आपल्याला. आपण किती चुका करतो. सहयोगी म्हणून आपण बऱ्याच चुका करतो. श्री माताजी सर्व अपराध पोटात घालतायत आपले. पण ज्यावेळेला एखाद्या शिष्याच्या रूपात जर आपण पाहिलं की आजपर्यंत आम्ही काय केलं, तर आपल्याला असं वाटेल की काय किती चुका, आणि त्या चुकांची किती क्षमा श्री माताजींनी केलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच शिष्य होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण गुरु आणि शिष्याचं योग्य अंतर राखलं जातं. बघा, शिष्य कधीही गुरुच्या पुढे पुढे करत नाही, पहिली गोष्ट.
जे पुढे पुढे करतायत, श्री मातांच्या समोर पूर्वी करायचे, अजूनही पुढे पुढे करतायत, ते शिष्य होऊ शकत नाहीत. श्री मातांचं लक्ष कुठं लांब असतं. श्री मातांनी पण सांगितले की माझं चित्त शेवटच्या व्यक्तीवरती असेल, पुढे पुढे करणाऱ्यांच्याकडे नाही. म्हणजे जो शिष्य असतो आणि जो गुरु असतो त्याच्यामध्ये एक आदर्श समन्वय असतो, अंतर असतं बरोबर, आणि त्या अंतर दोघेही ओलांडत नाहीत. म्हणजे मर्यादा, ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत, शिष्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, गुरुच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, त्या दोघांनी एकमेकाच्या मर्यादेत राहायचं असतं. आणि त्या मर्यादेत राहिलं तरच गुरु ज्ञान देतो आणि शिष्य ज्ञान ग्रहण करू शकतो. हे मर्यादेमुळे शक्य आहे. जसं सूर्य आहे, सूर्याच्या जास्त जवळ गेल्यानंतर काय होईल? जळून खाकच होणार आहे आम्ही. तसंच सूर्याच्या फार लांब गेलो तर काय होईल? थंडी वाजून कुडकुडून मरू आपण. म्हणजे काय की योग्य अंतर पाहिजे, म्हणजे आपल्याला उबदार सूर्याची जाणीव होणार आहे. त्याचं जे काय आपल्याला सूर्याचा उजेड मिळणार आहे, किंवा जी जीवनसत्व म्हणतो आपण, सूर्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळण्यासाठी आपण कोवळं ऊन घेतो ना, जास्त प्रखर घेत नाही. तसं कोवळं ऊन घेण्यासाठी योग्य अंतरावरतीच राहावं लागतं ना, तसातला हा प्रकार आहे. म्हणून हे अंतर जे आहे ना, हे गुरु शिष्यातलं अंतर हे सांभाळणं फार गरजेचं असतं. अजूनही श्री माताजी असताना तर करतोच, पण अजूनही आपण ते जर सांभाळलो तर श्री माताजी आपल्याला योग्य ठिकाणी योग्य वेळेला ज्ञान देता येतं. 100% मिळतं आपल्याला ते ज्ञान, परंतु योग्य समन्वय राखता आलं पाहिजे आणि आपण एक योग्य शिष्य झालं पाहिजे तरच मिळतं. नाहीतर अशी किती वर्ष जरी आम्ही ध्यानधारणा केली तरी आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. हे फार मोलाचं आहे आणि हे आपण शिकणं गरजेचं आहे. आजकालच्या जगामध्ये हे फार महत्वाचं आहे. आता आपला उजवा हात डाव्या बाजूला नाभी चक्रावर ठेवायचा, म्हणजे गुरुतत्वावरती ठेवायचा आहे. बघा इथे म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. आपण काय म्हणायचंय? आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. श्री माताजी आपल्या परमकृपेत आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. श्री माताजी कृपा करून आम्हाला गुरु बल द्या. नाभीमध्ये गुरुबल आहे. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते आपल्या गुरु तत्वाला देतोय. आपल्या नाभीमध्ये 10 धर्मगुरू आहेत. बघा 10 धर्मगुरूंचे जे काही उपदेश आहेत ना, त्या उपदेशावरती आपण कधीही अंमलबजावणी करत नाही. नुसताच म्हणतो श्री माताजी मीच माझा गुरु आहे, पण जे 10 धर्मगुरू अगोदरच आपल्या नाभीमध्ये आहेत, पोटामध्ये आहेत, त्यांचा उपदेश कधी ऐकलाय का आपण? बरं ऐकला तरी ते कधी आचरणात आणले का? हा विचार करणं गरजेचं आहे. आचरणात आणतो तो शिष्य, तो खरा शिष्य म्हणायला पाहिजे. काही जरी झालं तरी तो शिष्य, म्हणजे शिष्यत्वाच्या दिशेनं आम्ही वाटचाल करतोय. तर अगोदर श्री माताजी काय म्हणतायत ते तर ऐकायला पाहिजे. ऐकून या कानाने ऐकून या कानाने सोडायचं नाहीये, ते आपल्या आतमध्ये ग्रहण करायला शिकलं पाहिजे. शिष्य कसा असतो? गुरुचा एकही शब्द खाली पडू देत नाही. काही असो, गुरुनी सांगितलं की आता अंधार आहे तर अंधार, बरोबर. बघा काही जणांची परीक्षा घेतलेली आहे पूर्वी प्रतिष्ठानमध्ये. ते श्री माताजी म्हणतायत की आज बाहेर लख उजेड जरी पडला असला सूर्याचा तरी श्री माताजी म्हणतायत नाही आज अंधार आहे. तर आपण ही मान्य केलं पाहिजे की गुरु म्हणतायत ना अंधार आहे तर अंधारच. हे ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये येईल ना त्यावेळी आपण म्हटलं पाहिजे की खरोखर आपण शिष्यत्वाच्या दिशेने वाटचाल करतोय. हे फार महत्वाचं आहे, कारण आपण आपल्या डोक्याने विचार करायचा नसतो. ज्यावेळी शिष्य होतो त्यावेळी नम्रता, आमच्यामध्ये नम्रता आली पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट नम्र होणं, म्हणजे शिष्याला ही नम्रता हे त्याचं भूषण आहे, ते शोभून दिसतं त्याला.
आणि या नम्रतेनेच आपण गुरुकडून ज्ञान ग्रहण करू शकतो. श्री माताजी, आपल्या परमकृपेत आमच्यातील गुरुतत्व विस्तारित करा. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. मी फक्त आत्मा आहे, जो कधीही नष्ट होत नाही, जो अजर आहे, अमर आहे. असा आत्मा मी असताना मी या शरीरामध्ये का अडकलोय? मी या देहामध्ये का अडकलोय? मी या प्रपंचामध्ये का अडकलोय? मी तर आत्मा आहे. काही जरी झालं तरी आत्मतत्व कधी सोडायचं नसतं. काही होऊ दे, आपलं जीवन एवढंच आहे, आपलं लाईफच किती आहे. आणि या लाईफ मध्ये जीवन जगत असताना आम्ही कशा पद्धतीने जगतो हे फार महत्वाचं आहे. ज्याच्यासाठी आम्ही या पृथ्वी तत्वावरती जन्म घेतला, पृथ्वी तलावरती म्हणा, तर ते करत असताना आमच्या जीवनाचं सार्थक कसं होईल हे आम्ही बघितलं पाहिजे. कारण जसं आलोय आणि तसंच मेलोय तर आपल्याला काय उपयोग आहे? आपला उपयोग काय झाला या जगामध्ये येऊन? म्हणजे परमेश्वरानं आम्हाला मनुष्याचा देह दिला. तो देह कशासाठी दिला? की आम्ही आत्मतत्वाची प्राप्ती व्हावी. अमिबापासून मानवापर्यंत 84 लक्ष योनीतनं आम्ही आलो. मग कुठं मानव जन्म मिळाला. मग त्यामध्ये नर करणी करे तो नर का नारायण बन जाय म्हटले कशाला? जर नर म्हणजे आपण स्वतः मानव करणी करेगा म्हणजे काय? जर परमेश्वराची आत्म्याच्या प्राप्तीसाठी जर धडपडलो नाही तर आपला काहीही उपयोग नाही आहे. म्हणजे आपण मानवाचं महामानव होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आपण एक पेशी प्राणी अमिबा होतो, त्यानंतर सरपटणारे प्राणी झाले, त्यानंतर मासे झालो, मग माशांच्यातलंच एखादा मासा वर आला, जसं मत्स्यावतार विष्णूंनी घेतला आणि तोच पृथ्वीवरती आला, जमिनीवरती आला आणि त्यापासून परत उत्क्रांती झाली. परत आम्ही पशुयोनीमध्ये आलो. पशुयोनीमध्ये नरसिंहाचा अवतार त्यांनी घेऊन आम्हाला वरती काढलं. वराह अवतार घेतला त्यांनी. असे बरेच अवतरण घेत शेवटी रामाचा अवतार घेतला. म्हणजे पूर्ण मानव म्हणजे रामाचा अवतार. कर्तव्य कशी पार पाडायची हे रामाने शिकवलं ना आम्हाला. म्हणजे मानवाचा आता महामानव व्हायचंय तर श्री माताजी म्हणतायत की तुम्ही आत्मसाक्षात्कारी होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं जीवन वाया गेलं. आम्ही आलो आणि गेलो, काही केलं नाही, कोरडे ठणठणीतच. दुःख तर भोगतोयच आम्ही. जरा देखील सुख वाटलं तर आम्ही सुखाकडे धावतो, दुःख आम्हाला पचवता येत नाही. म्हणजेच काय आहे की जोपर्यंत आम्ही आत्मसाक्षात्कारी होत नाही, आत्म्याला जाणत नाही, तोपर्यंत सुख दुःखामध्येच अडकून बसतो. जोपर्यंत आम्ही आत्म्याचं सुख भोगत नाही, समाधान, शांती, आनंद मिळवत नाही, तोपर्यंत आमच्या जीवनाचं सार्थक झालंय असं म्हणता येत नाही. म्हणजे हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं हे आम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आमचं जीवन सफल झालेलं नाही. म्हणूनच म्हणतोय आम्ही इथं हटवून की श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. म्हणजे त्याप्रमाणे आम्ही आत्मा बनलं पाहिजे. आता लगेच हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळं हे कळलं पाहिजे. आपण रोज माणसं मरताना बघतो की नाही, तरी आमच्यामध्ये का उपरती होत नाही कळत नाही. आम्हाला समजत नाही की मी आत्मा आहे. ही सगळं सोडून एक दिवस जायचंच आहे. कोणी इथं राहायला आले का म्हणून चैनी करत बसायचं नाही आम्हाला. मग तर उलट आजार पण येणार आपल्याला, ते भोगावं लागेल. मग आत्म्याचं दर्शन होणार नाही. जोपर्यंत आपण व्यवस्थित आहे तोपर्यंत रोज आम्ही आत्म्याचं दर्शन केलं पाहिजे. त्यासाठी सांगितले की सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र हे आमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. यामध्ये महावीरांनी सांगितलेलं आहे. सम्यक ज्ञान म्हणजे काय? सम्यक याचा अर्थ समान, संतुलित. आम्हाला संतुलित ज्ञान पाहिजे की मी आत्मा होण्यासाठी हे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की सम्यक ज्ञान पाहिजे तुम्हाला, सम्यक चरित्र पाहिजे, म्हणजे उत्तम चरित्र पाहिजे आमचं.
आम्ही कुठेही आमचा पाय घसरता उपयोगाचं नाही. यासाठी उत्तम चरित्र, उत्तम व्यक्ती पाहिजे आम्ही, किंवा लोकांनी म्हटलं पाहिजे की बरोबर ह्या माणसामध्ये सात्विकता, ज्याला सात्विक भाव असतो ना, तो मध्य मार्गामध्ये असतो. आणि सात्विक भाव जागृत झाला की आत्म्याचा भाव जागृत होतो. म्हणूनच त्यांनी सांगायचा प्रयत्न केला की हे ज्ञान घ्या. म्हणून आपण म्हणतो, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवूया. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन करतोय आपण. आपण नुसताच देवीचे भक्त आहे, पण देवीला काय पाहिजे हे आपल्याला माहिती नाही. आम्हाला वाटतं देवीची ओटी भरली, बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, तिचं पूजन केलं, तिला जे जे काय आवडते गोडधोड ते करून खायला घातलं, प्रसाद दाखवला म्हणजे देवी प्रसन्न झाली. तसं होत नसतं. कारण देवीला भक्ती फार महत्वाची आहे. जर भक्ती केली तरच देवी प्रसन्न होते, अन्यथा नाही. आपल्या कर्मकांडाने ती कधीच प्रसन्न होत नाही. तिला ते काही आवडतच नाही. तिने जी शक्ती आपल्याला दिल्या त्या शक्तीचा आपण उपयोग नाही केला, तिचं दर्शनच नाही केलं, तर देवी 100% नाराज होणार आपल्यावर. म्हणूनच शक्तीचं दर्शन होणं हेच पुष्कळ आहे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता तो हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला, 7-8 इंच वर. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचं आहे आपल्याला की टाळूतून उजव्या हाताला काही चैतन्य लहरी जाणवतात का, टाळूतून भरभर काही येतं का बघायचं आहे. एकसारखं हात खाली घेऊया. बघूया आता आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का पाहायची सहज मध्ये. हे फार महत्वाचं आहे. किती भक्तीनं आणि किती श्रद्धेनं आपण ध्यान करतो हे महत्वाचं आहे. ध्यान नुसताच करतो हे महत्वाचं नाहीये, किती भक्तीनं करतो याला महत्व आहे. 5 मिनिटं बसूया आपण, परंतु भक्तीनं, की त्या वेळेमध्ये, भक्ती म्हणजे काय, त्या वेळेमध्ये आपण काहीही आठवायचं नाही. ध्यानाशिवाय आपल्याला काही समजलं नाही पाहिजे त्यावेळेला. कारण देवीची भक्ती करतोय, याला आधेमध्ये कोण कशाला घ्यायला पाहिजे. फक्त श्री माताजी आणि आपण. देवी भक्त असे करतात. खरोखर देवीशी एकरूप झालं की प्रचंड समाधान, प्रचंड शांतता आणि आनंदाची प्राप्ती होते. काही समजत नाही, आपण देह भान हरपून जातो, पण भक्ती तशी पाहिजे. आणि श्री माताजी साक्षात देवीच आहे. आपण श्री माताजींना बघितल्यानंतरच कळतं की श्री माताजी साक्षात आदिशक्ती आहेत. कारण प्रचंड शक्ती, प्रचंड ऊर्जा, प्रचंड चैतन्य श्री मातांच्याकडून येत असतं आणि ते ग्रहण करायची ताकद देखील आमच्यामध्ये राहत नाही काही वेळेला. म्हणजे काहीतरी वेगळं श्री माताजी आहेत हे आपल्या लक्षात येतं की देवी स्वरूप आहेत त्या. एवढं सगळं असून देखील आपण इतरत्र आणि वळतो, विसरतो की श्री माताजी आदिशक्ती आहेत. हे सतत हृदयाला जाणीव करून दिली पाहिजे की श्री माताजी आपणच सहस्त्रार स्वामिनी आहात, आपणच मोक्षप्रदायिनी आहात, आपणच आदिशक्ती आहात, हे आपल्या रक्तात भिनलं पाहिजे. मग कुठेतरी आपण सहस्त्रारच्या वरती स्थिर राहू शकू. नाहीतर आपण एक तासभर साईड इफेक्ट झाल्यासारखं होतं आणि नंतर विसरून जातो. तसं होता उपयोगाचं नाहीये. ही कायम स्वरूपाची गुंतवणूक आहे आपली. कायम सहस्त्रारच्या वर राहायचं असेल तर आत्म्याचं चिंतन, त्याचं मनन सतत झालं पाहिजे. लक्ष सहस्त्रारच्या वरती आहे. हळूहळू आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वर घ्यायची आपल्याला सहज मध्ये.
म्हणजे कुंडलिनीनं सहस्त्रारचं भेदन करून वर आली पाहिजे. ती किती महत्वाचं आहे. छेद घेतला पाहिजे ना सहस्त्रारचा. सात फुटापर्यंत जाऊया वर. जाता येते का बघूया सहज मध्ये. 7 फुटापर्यंत अंदाजे जायचं, काय मोजायचं नाही आपल्याला. जात ते कळते की बाबा खरोखर वर आलो 7 फुटापर्यंत. बघा तिथून काय करायचं 14 फुटापर्यंत जायचं. 7 आणि 7 14. जाता येते का बघायचं. एक स्टॉप घेतला, आता पुढचा स्टॉप 14 फुटाचा. जाता येतं येतं. आता 14 फुटापासून आकाशापर्यंत जायचं. येतं का बघायचं. म्हणजे उच्च स्थितीला जाण्याचा हा एक प्रकार आहे की हळूहळू वर जावं लागतं. एकदम जाऊ शकत नाही. थोडं दमानं जावं लागतं. म्हणजे जाणीव घेऊन जायला लागते. उगीच जायचं नाही. भ्रम करून घ्यायचं नाही आपला. इमॅजिन करायचं नाही आम्हाला. जाणवलं पाहिजे खरोखर आहे का 14 फुटापर्यंत. बघायचं. येतं ते. कळलं पाहिजे. स्वतःला समजलं पाहिजे. आणि व्हायब्रेशन्स मध्ये देखील बदल होत जातो आपल्या हाताच्या. म्हणजे चहू बाजूने आपल्याला समजलं पाहिजे की आपण योग्य दिशेनं आहोत की नाही आहे. समजलं पाहिजे. वरती जातोय आपण. बघा पूर्णपणे उच्च स्थितीला उंची गाठतोय आपण. ध्यानाची उंची. विराट वरतीच आहे ना. आकाश तत्वाच्याच ठिकाणी विराट आहे. विराट स्वरूपाचं दर्शन दिलं नाही का श्रीकृष्णाने अर्जुनाला. विराट स्वरूप म्हणजे काय. आकाश तत्व. खेचर. श्रीकृष्ण खेचर तत्वात नालते आणि त्यांनी विराट स्वरूप दाखवलं. म्हणजे काय की वरचं संपूर्ण आकाश तत्वामध्ये सगळे ग्रह गोल तारे सगळं वरती आहे. आकाशामध्ये समाविष्ट आहे ते. म्हणजे आकाशामध्ये सर्व व्याप्त आहे. पृथ्वी देखील आकाश तत्वात आहे. बघा पृथ्वी आकाश तत्वात आहे ना. स्पेस आहे ना. तरंगते पृथ्वी. ग्रह पण तरंगतायत. तारे गोल सगळे देखील तरंगतायत. मग त्याच्या भोवतानी काय आहे. आकाशच आहे ना. पोकळीच आहे ना ती. आपण जरी पृथ्वीवरती बसलो असलो तरी पण देहाच्या पलीकडे ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी आकाश तत्वामध्ये स्पेस मध्ये जातो. आणि ह्यालाच विराट म्हणायचं. हेच विराट आहे. किती आहे विराट. पृथ्वी एवढी एवढी दिसेल आपल्याला. ग्रह गोल तारे सूर्य एवढे एवढे दिसत आहेत. चंद्र पण एवढा एवढा दिसतो. या सर्वांच्या पलीकडे त्रिगुणात्मिका म्हटले ना. देहातीत गुणातीत धर्मातीत सगळ्याच्या तीत पलीकडे असा त्याचा अर्थ आहे. हळूहळू वरती आकाश तत्वाच्या वरती पण जाता येते का बघायचं आहे आपल्याला. विराट मध्ये. विराट विराट स्वरूप. श्री माताजी आपण साक्षात श्री विराट आहात. विराट स्वरूप आहात. कृपा करून आम्हाला विराट स्वरूपाचे ज्ञान द्या. आपणच आदिशक्ती आहात. शक्ती स्वरूप आहात. आम्हाला सहजयुगातले परिपूर्ण ज्ञान द्या. परिपूर्ण ज्ञानी बनवा. आदिशक्तीच करू शकतात ना हे सगळं. आपण त्यांना शरणागती आहे. त्यांच्या चरणाशी शरणागती पत्करली. त्यांच्यातच सर्व आहे. आणखी कोण देऊ शकते हे ज्ञान. तेच गुरु आहेत. तेच शिष्य आहेत. त्यांच्यामध्येच आपण आहे. आमच्यामध्येच ते आहेत. भेद कुठे आहे. द्वैत भावच नाही. अद्वैत आहे सगळं. सगळं त्यांच्यामध्ये आम्ही आहे. आमच्यामध्ये ते आहे. सगळं सामावून गेलेलं आहे एकमेकात. माताजी म्हणतायत ना
की मी तुम्हाला पेशीच्या स्वरूपात स्वीकारलंय आणि त्या पेशीमध्ये पण श्री माताजी कुंडलिनीच्या स्वरूपात आहेत. म्हणजे काय आहे, दोघंही एकमेकात आहेत असं त्याचा अर्थ आहे. जे ब्रह्मांडी ते पिंडी, म्हणजे हे लिहून जे ठेवलेलं आहे त्याचं कारण हेच आहे. हे समजलं पाहिजे की जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये आहे. हे सूक्ष्म ज्ञान आपल्याला विराट मध्ये गेल्यावरतीच येतं. वरती आहे आपण, वर 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 जायचं आहे, खाली नाही यायचं आहे. त्या विराट स्पेस मध्ये राहायचं आहे, थोडस त्याचं ज्ञान घ्यायचं आहे. बघा तिथं पोचल्यावर त्यांच्या व्हायब्रेशन्स लक्षात येतात, आपल्या हाताच्या बोटावर कळतात लगेच कशा प्रकारे आहेत विराटातल्या व्हायब्रेशन्स. विराट पूजा, विराट स्वरूप, ते विराट स्वरूपांचं पूजन करून मिळत नाही. ते त्या स्थितीला यावं लागतं. ती स्थिती प्राप्त व्हायला भक्ती पाहिजे, शिष्यत्व पाहिजे. म्हणूनच आपण काही प्राप्त करून घेऊ शकलो नाही. पूर्ण वरची स्थिती आहे, डीप, गहन गहन आहे. पूर्णपणे एकरूप होतोय. सरेंडर आहे आपण, त्यांच्याशी सरेंडर आहे, समर्पित. काही नकोय आम्हाला आता, फक्त तुम्ही तुमचं स्वरूप दिसावं, तुमच्या स्वरूपाशी आम्ही एकरूप व्हावं, म्हणजे चैतन्याशी एकरूप व्हावं. स्वरूप म्हणजे काय? चैतन्याचं स्वरूप, रूप, स्वरूप, आत्म्याचं स्वरूप, तेच परमात्म्याचं स्वरूप. बघा कसं गणित आहे ते. पूर्णपणे वरच्या दिशेनं आपण खेचलो गेलो, खेचतो ना, तेच खेचून घेतायत. आपण काय करतोय तेव्हा? आपली फक्त इच्छा आहे की तुमच्या चरणाशी राहायचं आहे. काही नको आहे आम्हाला, सत्ता, संपत्ती, वैभव काय नको, फक्त तुमच्या चरणाशी ठेवा बस. म्हणजे पोचतो. मग अजून कशाशी अटॅच नाही आम्ही, सोडलंय सगळं, त्याग, मग ते मिळतं. म्हणजे मगरीवरचा पाय काढून पूर्णपणे नावेत येऊया, म्हणजे पोहोचलो. मग पूर्ण क्षमतेनं आपण एकरूप होतोय. फक्त त्याच्याशी एकरूपता, सामिप्यता, सायुज्यता आणि सालोक्यता सगळं मिळतं तिथं. पार झालेले योगी आपण, पार होतो. मग काही शिल्लक राहत नाही तिथे. शून्य स्थिती, शून्य शिखर पर अनहत बाजिले, कबीराने सांगितलं. शून्य शिखर आहे, काय नाही आहे तिथं, फक्त त्या आनंदामध्ये आहे. काही केलेलं नाही. करणाऱ्या श्री माताजीच आहेत, करून घेत आहेत. आणि ती स्थिती आपल्याला प्रदान करतायत आशीर्वाद स्वरूप. कशाचा आशीर्वाद? तर आमच्या भक्तीचा आशीर्वाद. आम्ही भक्ती केली आईची, देवीची भक्ती केली तर देवी त्याचं फळ देतेच. हृदयापासून भक्ती केली की सगळं मिळतं. फक्त देवीला भाव पाहिजे, सांगावं लागत नाही. भाव, हात जोडून फक्त भाव जागृत झाली पाहिजे. डोळ्यात अश्रू आणून, कळतं तिला सगळं. आई आहे ती, तिला सांगावं लागत नाही. हे ज्याला समजलं तो पोहोचला, कळतं सगळं त्यांना. हा जो भाव आहे ना, तो महत्वाचा असतो, आणि तो हृदयातला भाव. आणि याच्यानंच आपण कनेक्ट राहू शकतो, जास्तीत जास्त देवीच्या चरणाशी राहू शकतो.
वरवरच्या प्रार्थनेनं आणि कर्मकांडानं देवीच्या चरणाशी राहता येत नाही. पुढं पुढं करणाऱ्यांना देखील देवी बघत देखील नाही. फक्त तिला भाव पाहिजे मनीचा, सर्वांच्या प्रती प्रेम पाहिजे. तेच देवीला आवडतं ना. पूर्ण एकरूप समर्पण, याला समर्पण म्हणायचं. वर काय काय आहे तेही हळूहळू लक्षात येईल आपल्या. आता गहन गेल्यानंतर श्री माताजी सर्व देतात, काही शिल्लक ठेवत नाहीत, काही हातचं राखून ठेवत नाहीत. आपल्या मुलाला सज्ज करतात श्री माताजी. त्यांच्याकडे ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या मुलाला देऊन टाकतात. फक्त आपल्यामध्ये घेण्याची ताकद पाहिजे, पेललं पाहिजे ते दिल्यानंतर. नाहीतर पुन्हा धाड दिशी खाली आलो तर पुन्हा उठवायचं मुश्किल होऊन बसेल. अशी स्थिती नको. म्हणून शिष्यत्व योग्य पाहिजे आपल्यामध्ये. शिष्य तत्व पाहिजे, म्हणजे पेलवतं. एक 2 मिनिटं राहूया तसं. स्थिर स्थिर म्हणजे संतुलन. तराजूचा काटा स्थिर असतो ना, तसं स्थिर 2 मिनिटं राहायचं. अंतर्बाह्य शांती. काही कळत नाही, बाह्यात काय चाललंय, आतमध्ये काय आहे. फक्त त्यांची चरणाशी स्थित झालोय आपण, एकरूप झालोय. उठू वाटत नाही, तिथंच बसून राहावं असं वाटतं. ही जी स्थिती आहे हीच मिळवायची आपल्याला. ह्या देवीच्या चरणाशीच हे मिळतं, बाकी कुठं नाही मिळणार. म्हणूनच शंकराचार्यांनी देवीची स्तुती केली यासाठी. त्यांना तिथंच समाधान मिळालं, तिच्या चरणाजवळ. बाकी त्यांना कुठेही समाधान मिळालेलं नाही. आत्मिक शांती तिच्या चरणाशीच मिळाली तिला. म्हणून आपण देवीची स्तुती करून देवीच्या चरणाशी कसं राहता येईल हे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपलं सफल झालं सगळं. ते बघता आलं पाहिजे. बाकी सगळ्या गौण गोष्टी आहेत. मिळो न मिळो काय, त्याच्यासाठी नाही आलो आम्ही. तिच्या चरणात स्थान मिळणं गरजेचं आहे. आणि ते मिळवलं की सगळं मिळालं. मग तो प्रयास प्रत्येकाने केला पाहिजे. तिच्या चरणाशी कसं राहता येईल, ती कशी प्रसन्न होईल आपल्यावर, हे बघितलं पाहिजे. उगीच करायचं म्हणून ध्यान करतो. किती वर्ष केले, कोरडे ठणठणीत. भक्तिभाव, भक्तीचा ओलावा असेल मत्स्येंद्रनाथासारखं, गोरक्षनाथांच्या सारखं, देवी भक्ती त्यांनीच करावी.
तसं श्री माताईने आपल्याला देखील दिलेलं आहे, पण भक्ती पाहिजे ना. बाकी कुठल्या गोष्टीनं ती प्रसन्न होत नाही, फक्त भक्ती. काही नको असतं तिला. पूर्ण एकरूप सरेंडर. समाधान मिळालं, ठीक. असं किती वेळ जरी बसलो तरी पण आता हलू वाटत नाही. ही स्थिती मिळते, ती देवी देते. सहजयोगात आल्यावर हेच मिळवायचं आपल्याला. सहजयोगात हेच सर्वांना सांगायचं की देवीच्या चरणाशी बसा तर मिळेल. प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायचं नाही, देवीकडे लक्ष द्यायचं, म्हणजे प्रॉब्लेम सुटतो. आपण जरा प्रॉब्लेम आला की डळमळीत होतो, तसं न करता देवीकडे लक्ष द्यायचं. प्रॉब्लेम आपोआप संपून जातो. ती बघते ना सगळं. आपल्याला माहिती आहे ना, श्रीमातांनी साक्षात्कार दिलाय. हे सर्व देवीच्या कृपा छत्रछायेखाली. हे सगळं माहिती असताना आणखी आपण का अडकतो त्यात? हीच मानवाची बुद्धी विपरीत असते, हेच कळलं पाहिजे. तीच सोडवते, तीच संकटामध्ये टाकते परीक्षेसाठी, तीच सोडवते, तीच बाहेर काढते. हे ज्याला उमगलं तो चरणाशी पोहोचला म्हणायला काय हरकत नाही. किंवा देवीला परिपूर्ण जाणून घेणं हे महत्वाचं आहे आपल्या सहजयोग्यांच्या दृष्टीनं. आपण नुसताच सहजयोगी आहे, आपण देवी भक्त आहे, श्रीमाताईंचे भक्त आहे, तर श्रीमाताईंना परिपूर्ण जाणून का नाही घेत? देवीला जाणून का नाही घेत? अर्धवट ज्ञान काय कामाचं आहे? भक्तीनंच जाणून घेऊ शकतो ना. आणखी कुठला मार्ग आहे आपल्याकडे? त्यामुळे भक्ती मार्ग सर्वश्रेष्ठ आहे की त्यानं देवीचं सगळं कळतं आपल्याला. हा म्हणजे काय, हू म्हणजे काय देवी करते ते सगळं कळतं. ते सौंदर्य लहरीमध्ये आहे सगळं. शंकराचार्यांनी भक्तीपर लिहिले ना सगळं. त्यामुळे त्यांना कळलं देवी कशी बोलते, काय करते, कुठल्या भाषेत बोलते, तिचं वागणं कसं, बोलणं कसं, हा म्हणजे काय, हू म्हणजे काय, सगळं त्याचा अर्थ कळला ना, सांगितले ना. तसं देवीला परिपूर्ण अंगानं जाणून घेणं म्हणजे आपल्यामध्ये परिपूर्ती झाली मग योगाची. तोपर्यंत नाही, वर मग सगळा सहजयोग काही कामाचा नाही तो. देवीला जाणत नाही तर सहजयोग कशाला करायचा? काही अर्थच नाही त्यात. हे महत्वाचं आहे ना किती. आता शिस्तीत आपले डोळे उघडूया, श्रीमाताईंना पाहूया. बघा, श्रीमाताईंना बघायचं. आदिशक्ती आहेत त्या. चैतन्याचे लोटच्या लोट हातावरती येतील आपल्या. प्रसन्न झाले की देतात श्रीमाताई, न्हावूनच काढतात सगळे. चैतन्य इतके येतात की बस घेऊ शकत नाही आपण ते. लक्ष शस्त्राच्या वरती पण आहे, हाताच्या बोटावरती पण आहे. लोट म्हणतो ना आपण चैतन्याचे. सागर कसा येतो किनाऱ्यावरती, तसं सागर, चैतन्याचा सागर धडकतो येऊन चेहऱ्यावरती, हातावरती, बोटावरती, सगळीकडे येतं ते. न्हावून काढतात श्रीमाताजी. म्हणून देवीची स्तुती करायची असते. देवी स्तुती आपण लावतो आणि ऐकतो, हृदयामध्ये काय करुणाच नाही, काय उपयोग त्याचा लावून आणि वाचून? भाव सांगितलं ना, भाव महत्वाचा आहे. काही बोलायचं नाही, भाव असेल ना सगळं मिळालं.
हे शिकणं गरजेचं आहे. ही भाषा शिकली पाहिजे. तर श्री माताजींना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्ती शिस्तीत आपण बंधन घेऊया. डावा हात बरोबर कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वर चढवायची. लक्ष कुंडलिनीकडे. बघा, हळू 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 वरती आणतोय. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला शिस्तीत वरती आणतो तिला. लक्ष कुंडलिनीकडे. हाताकडे द्यायचं नाही, कुंडलिनीकडे द्यायचं. आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे. हेच शिकायचं आहे आपल्याला. 2 गाठी. गाठी मारताना वर लक्ष पाहिजे, कारण ती वर असते. परत तिसऱ्या वेळेला वरती उचलतोय, हळू 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 वर. 3 गाठी. वरती लक्ष, वर आले तिकडे लक्ष पाहिजे. परत कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. झालं कवच. लक्ष कवचाकडे द्यायचं. आता असं 7 वेळा हात करेल, चैतन्य निर्माण करेल. पण आपलं लक्ष चैतन्यानं जे कवच तयार होते तिकडे पाहिजे, हाताकडे नको. दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. म्हणजे कळतं सहयोग म्हणजे काय. उद्या दिवसभर आपलं चित्त सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या वलयाकडे म्हणजे कवचाकडे लक्ष द्यायचं. जय श्री माताजी.